आणि आता पाहणार आहोत पीक सल्ला। काही भागांमध्ये पावसानं पुनरागमन केलं असलं तरी अनेक गावांवरती अजूनही पाण्याचे ढग नाहीयेत। आहेत त्या ढगामध्ये पाण्याचे थेंब नाहीयेत। पावसाचा हा खंड पाहून शेतकऱ्याच्या मात्र तोंडचं पाणी पळालंय आणि या 3-4 दिवसांमध्ये पावसाची कशी परिस्थिती राहणार आहे ते आता आपण जाणून घेऊयात। दिनांक 16 जुलैच्या सकाळपर्यंतचा हवामानाचा अंदाज। आज आणि 15 जुलै रोजी कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर 14 जुलै रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रात आज जोरदार तर 14 आणि 15 जुलै रोजी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। पीक परिस्थिती, कीड रोग आणि कृषीविषयक सल्ला। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पेरणी न झालेल्या क्षेत्रावर सलग 2-3 दिवस पुरेसा पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी। मराठवाडा, विदर्भ आणि सोलापूर, सांगली जिल्ह्यात खरीप पिकांना सिंचनाच्या उपलब्धतेनुसार हलकं ओलीत करावं। पिकातील ओलावा टिकवण्यासाठी कोळपणी किंवा खुरपणी करून पीक तणमुक्त ठेवावं। कोकण विभागात भात आणि नागलीची पुनर्लागवड चालू ठेवावी। पश्चिम घाट क्षेत्रात म्हणजेच मध्य महाराष्ट्रात भात लागवड पाण्याच्या उपलब्धतेनुसार सुरू ठेवावी। भात पुनर्लागवड झालेल्या शेतात 2 ते 3 सेंटीमीटर पाणी पातळी राखावी। डाळिंबावरील तेलकट डाग रोगाच्या नियंत्रणासाठी ज्या बागांमध्ये फळ काढणी चालू आहे तिथे ब्रोमोफॉल हे जीवाणुनाशक 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं। तसंच नवीन पालवी फुटलेल्या बागांमध्ये कॅप्टन 45 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावं अशी शिफारस कृषी हवामान विभागाने केली आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।